मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आम्ही पोचलो आहे मांजरी येथे आणि घरामध्ये साप आला आहे असं म्हणत आहेत. बघू आता कुठला साप मिळतोय तो. व्हिडिओ कंटिन्यू पहा. मित्रांनो, बघू शकता या दाराच्या कोपऱ्यामध्ये साप गेला आहे असं म्हणत आहे त्यांनी आणि होल देखील आहे इथं. होलच्या आतमध्ये गेला आहे असं म्हणत आहेत. बघू कुठला साप मिळतो तो. हे सपले विटत दम नाही येत आहे. त्याला गेलाव करून बी चालत नाही. हाय की पाठीमागे आणि कुठं काय आता तिच्या मारी जगायला लागल्या. मित्रांनो, बघू शकता इथं चौकटीच्या कोपऱ्यामध्ये एक होल आहे आणि त्या होलमध्ये जाऊन बसलेला आहे साप. घराच्या आतमध्ये कुठं पण साप जाऊन बसू शकतोय आणि कुठं पण हात घालत असताना सावधानाने हात घालावं, जेणेकरून सगळीकडे बघून अंधारात वगैरे. त्या बाजूला कोण आहे काय? तिकडे बाहेर कुठला पण साप असू शकतोय. नाही आता ते काढायचं पण हे आहे. डबल ठेवलायचं जर काढाय डबल सर मोकळीच आहे. मोकळीच की हो. मित्रांनो, बघू शकता या होलमध्ये साप आहे. साप दिसलेला आहे परंतु बाहेर येण्याचा प्रयत्न नाही करत आहे तो. ब्राह्मण आहे आणि आमचे मित्र देखील आहेत आमच्या सोबत. त्यांनी देखील आम्हासनी साथ देत आहेत. बघू शकताय तुम्ही नागसाप आहे, बाहेर आलेला आहे. बघू शकताय तुम्ही छोटासा आहे परंतु कुठल्या प्रकारे फण काढत आहे बघू शकताय तुम्ही. बघू शकताय एकदम रागवलेला छोटासा आहे परंतु भरपूरच विषारी साप आहे. हा नागसाप म्हटल्यावर भरपूरच विषारी साप असतो. आमच्याकडं 3 विषारी साप आढळून येतात. एक नाग, घोणस आणि मण्यार या जातीचे विषारी साप आढळून येतात. या सापापासून सावधान, कारण हा साप चावल्यानंतर जीवावर देखील विजू शकतोय. कारण भरपूरच विषारी साप आहे हा. बघू शकता कुठल्या प्रकारे फण काढून आता त्याला वाटत आहे आमच्यापासून धोका वाटत आहे. त्या कारणाने हा साप असं फण काढून इशारा करत आहे की माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका. आणि तिकडे सांद्रे जाईल तिकडे घेऊन बघू शकता मित्रांनो कुठल्या प्रकारे भरपूरच चिडलेला आहे हा साप. त्याला वाटत आहे की आता आमच्यापासून त्याला धोका वाटत आहे. त्या कारणाने हा साप असं फण काढून बसलेला आहे आणि आता आम्ही डब्यामध्ये पॅक करत आहोत. बघू शकताय तुम्ही व्यवस्थित त्याला आता डब्यामध्ये पॅक करू. नाही मग परवाच घातलंय सगळं. एक मिनिट थांबा. तसंच मित्रांनो, बघू शकता व्यवस्थित काम करावं लागतं कारण विषारी साप आहे भरपूरच. आणि जेणेकरून सापाची माहिती असल्याशिवाय कोणीच साप पकडण्याचा प्रयत्न करू नका. पुरेपूर पहिला सापाची माहिती घ्या. कुठला साप विषारी आहे आणि कुठला साप बिनविषारी साप आहे, त्यानंतर साप पकडण्याचं काम करावं. आणि ह्याच प्रकारे आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हासनी बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमची नवीन नवीन व्हिडिओ तुम्हासनी बघायला मिळतील. आणि साप आता आम्ही व्यवस्थित पकडलेला आहोत आणि थोड्याच वेळानंतर ह्याला मी सुरक्षित जागेला सोडू.
त्या घरातलं बाजूला त्या घरात झालं त्या घरात एवढंच घ्या.